जिजाऊ, जय शिवराय. मित्रांनो, मी सह्याद्रीची बाल दुर्ग सेविका आरोही बोरसे. आज आम्ही होळीच्या दिवशी आलेलो आहोत वेताळवाडी या किल्ल्यावर. चला तर मग मी तुम्हाला हा गड दाखवते. चला तर मग मित्रांनो, हा आहे वेताळवाडी किल्ल्याचा प्रवेशद्वार. हा आहे बुरुजाकडे जाणारा चोर दरवाजा. मी आता चोर दरवाजावरून खाली आले तर हा आहे बुरुजाचा उपयोग दुश्मनांवरती लक्ष ठेवण्यासाठी केला जात होता. आता मी थोडा वर आले तर मला ही तोफ दिसण्यास आली आहे आणि हा अशा प्रकारे हा बुरुज होता, त्यावरती अशी टोप ठेवलेली होती ती. मी आता अजून काही समोर आले असतात मला हा बुरुज दिसला. हा बुरुज आता थोडा उद्ध्वस्त झालेला आहे. इकडनं बघितलं तर इथे अजून एक बुरुज आढळून आलेला आहे आणि जर इकडनं बघितलं ना इकडनं नाही का अजिंठा डोंगर रांगा दिसतात. थोडेसे वर आले असतात मला इथे एक राजन दिसला आणि राजांच्या इकडच्या साईडने किल्लेदारांचा वाडा आहे. तर राजनं ते थोडं समोर आल्यास मला इथे दारुकोटा दिसला. दारुकोठारच्या थोडा आणखी समोर येताच आम्हाला एक इथं मोठा तलाव आढळून आला आणि त्याच्या समोरच इथे हे मंदिर आहे का मस्जिद आहे हे काही कळालं नाही. आम्ही आता त्या तलावाच्या थोडंसं आणखी समोर आले असतात आम्हाला रायगडावरती जशी बाजारपेठ आहे का तशी एक बाजारपेठ दिसली. हा महाद्वार आहे आणि महाद्वारच्या थोडे इकडनं बघितलं तर हा प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारच्या इकडच्या साईडने एक बुरुज आहे आणि एक महाद्वाराहून थोडंसं आणखी खाली आले असतात आम्हाला अजून एक चोर दरवाजा सापडला तर आम्ही चढलो होतो खाली. बघा या चोर दरवाजाने खाली आला असता मला अजून एक चोर दरवाजा दिसला. आम्ही तिकडनं खाली आलो असता आम्हाला एक तिथे टाकं दिसलं आणि टाक्याहून थोडं तरी खाली आलो तिथे एक चोर दरवाजा दिसला आणि चोर दरवाजावरून आम्ही थोडे इकडे आलो तर मग आम्हाला हा जो वेताळवाडी गड आहे का त्याचा आम्हाला दुसरा प्रवेशद्वार दिसला. इथे आला असता आम्हाला वेताळवाडी या गडाचा दुसरा प्रवेशद्वार आढळून आला आणि हा एक बुरुज आहे याच्यावरती नक्षीकाम केले. बघा मित्रांनो, या वेताळवाडी या किल्ल्याला इथे किती छान अजून ही तटबंदी किती छान दिसते आणि या तटबंदीच्या पुढे इकडच्या साईडने एक तलाव आहे. बघा किती छान दिसते. अशा प्रकारे आमचा वेताळवाडी हा किल्ला दुर्गदर्शन झालेला आहे आणि हा किल्ला छत्रपती संभाजीनगर वरून 100 किलोमीटर दूर आहे. मी आलोय आणि आपण पण यावा. जय जिजाऊ, जय शिवराय.